बेलांची नागिन निघाली पा पा. बिग बॉस अधुरा आहे, पूर्ण नाही. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, बिग बॉस मराठीत चालली आहे. जो तू लुक घेऊन चालले त्यावरनच कळतंय. पण तुम्हाला आवडलं माझं लुक? खूप आवडलाय. कोणच करत नाही असं माझं. माझ्या मला सांग, स्ट्रॅटर्जी काय घेऊन चालली, काय प्लॅनिंग घेऊन चालली? एकदम आतापर्यंत तुम्ही लोकांनी सपोल्या बघितल्या असणार, पावसाचे गांडूळ बघितले असणार, पण मी असली नागिन आहे. ते आता काय हे लोक करतायत ना, हे लोक पिकनिक मनवतात आतमध्ये, ह्यांना मी धडा शिकवणार आहे. पण या काय करताय? इट्स अ रियालिटी शो, यू हॅव टू बी. हे कोण आहे? या घरात खूप जण भांडणं करतायत. मला सांग, तू जाऊन त्यांच्यात काय करणार आहे? कारण की ऑलरेडी 2 टोळी पाहायला मिळतात आम्हाला या घरात. आणि रुचिताचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय, तन्वीचा आवाज अख्ख्या घरात घुमतोय. तू काय करणार आहे? गेल्या टायमाला तुम्ही बघितलं ना, सगळ्यांचा आवाज इथं तो घुमतो. मी गेल्यानं सगळे गप्प झाले. आणि मग आता काय करणार आहेस तू घरात? ते माझा डायलॉग होता ना, राखीसांची मर्जी. आणि किचन मध्ये अंड्याची किचन मध्ये अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी चालणार आहे मराठी बिग बॉस मध्ये. मी धम्माल करणार आहे. येस, पण राकेश बापट तुम्हाला माझा डिफरंट मेकअप, डिफरंट कॉस्ट्युम स्टाईल, ह्यांना धडा शिकवणार आहे की तुम्ही लोक रियालिटी शो मध्ये गेलेत. असे कसे वागतायत तुम्ही लोक? असं मेकअप नाही, काय नाही, कपडे नाही, काय कसे तुम्ही लोक? आणि कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं डान्स करायचं, रोमॅन्स करायचं. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्याला भेटत नाहीये. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? तो यू शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. येस, पण या घरात राखीचा रोमॅन्स पाहायला मिळेल? बघूया आता कोण आहे. राकेश बापट आहे, आणखी कोण कोण आहेत? विशाल पण. विशाल तुझा मित्र आहे. सो तू राकेश माझा जिजू आहे. शमिता शेट्टी बरोबर त्यांनी केलेलं ना. घरवाली असते ना पण. हो, मी साडे अर्धी नाही, मी पूर्ण घरवाळी होणार आहे. वाईल्ड कार्ड म्हणून जातात तर वाईल्ड game कार्ड पलटतात तर तुमचा गेम कसा आम्हाला दिसणार आहे? किती twist मी आहे, कसं तुम्हाला सांगू आता माझा गेम आतमध्ये काय चाललेला आहे? कोणाला टार्गेट करून जातात? सगळेच माझ्या टार्गेटवर आहे. कोणी मित्र शत्रू म्हणजे मित्र नाहीये. सगळ्याला मी नागिन आहे. शत्रू सारखंच बघणार आहे, कारण मला जिंकायचंय. येस, बिग बॉस मध्ये तुमचा नवरा आहे, त्याची वाट बघताय, तर काय सांगाल? नवऱ्याला भेटणारच पण नागिन बनून जाणार. तर माझा नवरा नागोबा आहे, ॲनाकोंडा बिग बॉस. आणि मी नागिन आहे. गेल्या वेळेला राखी तू सांगितलेलं होतंस की बिग बॉस माझा नवरा आहे, पण तू गेल्या वेळेला एक स्टेटमेंट दिलेलं होतं की रितेश देशमुख छावा आहे. तर एका वेळेला दोघांना कसं काय हँडल करशील? रितेश देशमुख तो अमेझिंग आहे, तो छावा आहेच. अँड इज ग्रेट ॲक्टर. अँड आय एम सो ग्लॅड की मराठी बिग बॉस महाराष्ट्रामध्ये म्हणजे इतकं मस्त मराठी बिग बॉस आपलं TRP GRP करतायत. आणि आफ्टर ही डुईंग लाईक मराठीचा सलमान खान आहे रितेश देशमुख. तर प्राऊड अभिमान वाटतं आपल्याला की मराठी बिग बॉस ते होस्ट करतायत. रितेश देशमुख माझे फेवरेट ॲक्टर आहे. येस, पण मराठी बिग बॉस साठी जेव्हा बोलवणं गेलं तेव्हा राखीच्या फिलिंग्स कुठे होत्या आणि किती एक्साइटेड? अरे मला माहीतच नव्हतं. मी तर फक्त आलेली इथं की आपलं शूटिंग वगैरे करायला. मी तर राहायला दुबई, कॅनडा, अमेरिका तिथंच राहते मी. महाराष्ट्रामध्ये म्हणजे राहायला आहे. मग सडनली मला सांगितलं तू मुंबईला आली. मी सांगितलं हो. मग चला आता आतमध्ये. कुठं? ओ चला बोलवतायत मराठी बिग बॉस मध्ये. मला चला मग आता मग आपलं महाराष्ट्र आणि आपले मराठी लोक आणि चला. मी सांगितलं चला थोडं जायचं. आणि पण बिग बॉस मराठी तुझ्याशिवाय? हे आमचे चांगले मित्र आहेत. हो, यांनी कॉस्ट्युम वगैरे सगळं मस्त डिझाईन केलेलं. बिग बॉस तुझ्याशिवाय थँक्यू. अपूर्णच आहे. बिग बॉस तुझ्याशिवाय कोणतंही असो, हिंदी असो मराठी असो, अपूर्णच आहे. हे बघा, मी लहानपासून मी पळून गेलेली घरातून. माझे बाबा आनंद शंकर सावंत ते मुंबई पोलीस आणि आई माझी आया होती, हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. लोक म्हणजे मरून जायचे तर मय्यत बांधायची आई माझी. म्हणजे भरपूर काम करायचे हॉस्पिटलमध्ये. पण त्यावेळेस मी जेव्हा छोटी होती पळून आलेली. तर मला हक्क आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. तर हेच माझं ब्रेड बटर. आणि मला माहित आहे लोकांना काय पाहिजे ते. तुमको क्या चाहिए मैं पुडी बांध के देतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं मी एंटरटेन. राखीचं नाव म्हणजे एंटरटेनमेंट. येस,
पण फिल्में सिर्फ 3 चीजों की वजह से बनती है, एंटरटेनमेंट, 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 और एंटरटेनमेंट आता है मेरे से, ऊपर से नीचे से आगे से पीछे तक मैं पूरा एंटरटेनमेंट हूँ. राखी, जिथे एंटरटेनमेंटची कमी असते तिथे नक्कीच तू असतेस, पण आता हातात तुझ्या आम्ही पुंगी बघतोय, तर घरात जाऊन कोणाकोणाची पुंगी वाजवणार, ओ बेलांची नागिन निघाली पाव पाव, नागोबा नागोबा डोलाया लागला, बेलांची नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला. आता एक आतमध्ये मी जाणार, सगळ्यांचे नागोबा डोलायला लागणार एक शेवटचा माझं प्रश्न. रूप बघून. शेवटचा प्रश्न, सगळ्या कंटेस्टंटना काय सांगायचं आली रे तुला? आली, राखी सावंत आली. आता भिडायचं माझ्या बरोबर, दम आहे तुमच्या बरोबर, तुमचात या भिडा माझ्या बरोबर. आता मी एका एकाला आणि पब्लिकला सांगायचं, हो काय करताय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण फक्त मराठी बिग बॉस बघितलं ना, बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्याला मराठी येतं, तर आता मराठी बिग बॉस कलर मराठीवर बघायचं. तुम्हाला मी लास्ट वेळी मी हिंदीमध्ये नाही गेली, तर मराठीमध्ये आता येऊन तुम्हाला एंटरटेन करणार आहे. सगळ्याला मराठी येतं, बघायचं. अर्ध्यापेक्षा जास्त माझे डायलॉग तर हिंदीत असतात, कारण आई माझी गुजराती आणि बाबा माझे मराठी होते, तर आणि जास्त मी हिंदीच बोलते. ते जे मराठी जेवढं समजणार नाही तेवढं मी हिंदीत बोलणार आहे. ते ह्या लोकांनी मराठी बिग बॉस मला सूट दिली, तुला जे लँग्वेज पाहिजे ते बोल, कन्नडा बोलू नकोस फक्त. अँड मारताडा, अरे अँड मारताडा तुझ्या टांग मारताडा. चला, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हो जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. लोक मला वोट करा हा, यावेळी आपल्याला ट्रॉफी पाहिजे.